इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं, स्थानिकांनीही पाठी लावलेली. पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मावळ तालुक्यामधील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. आज पुन्हा एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. नव्या पुलासाठी पैसे मंजूर, मात्र वापरले नाही. 8 कोटींच्या ऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही. राऊतांचा आरोप. तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. राज ठाकरेंचं ट्विट. हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीम लायनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शंका. आजपासून शाळा सुरू. पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं स्वागत. विजय रुपाणींचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, तर अहमदाबाद विपणीमधील 47 जणांचे डीएनए जुळले. जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध. आजपासून प्रक्रिया सुरू. जातीनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार. पहिल्या टप्प्यामध्ये घर यादीकरण आणि घरांची गणना. दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीनिहाय जनगणना करणार. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली. मातीचा ढिगारा आणि दरड रस्त्यावर आल्यानं सिंधुदुर्गमधून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामधील भुशी डॅम ओव्हरफ्लो. लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 20 आणि 21 जूनला पुण्यामध्ये मुक्कामी. पालखीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वाहतूक मार्गामध्ये बदल.